अभिनेत्री म्हणतात की कथानकाची गरज आहे म्हणून बोल्ड सीन दिले. हा केवळ पळवाट शोधणारा तर्क आहे, माहीत आहे का? तुम्ही विसरताय की इंटरनेटवर तुम्ही जे सोडताय ते तुमच्या पुढच्या पिढीसाठी वारसा म्हणून राहणार आहे. हे लक्षात घ्या. तुम्ही कोणतं काम करता, काय करता, हे तुम्हाला वाटतं की बाबा टेम्पररी आहे. टेम्पररी पैसा कमवणं हे महान काम नाही. पैसा कमवतं, कुणीही कमवतं, पण किती कमवायचं आहे आणि तुमची गरज किती आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे. पण तुम्ही आज जे करून ठेवलं आहे ते भविष्यात राहणार आहे. भविष्यात अनेक लोक बघणार आहेत ते. तुम्ही हे विसरायला नाही पाहिजे. पैसे कमवणे ही गरज आहे, सगळ्यांना मान्य आहे. पैसा कमवला पाहिजे, पण पैसे कमवण्यासाठी समाजाला का दूषित करता? समाजाला का दूषित करता? आणि हा हक्क दिला कोणी? तुम्ही हे सांगू नका मला की तिथं बोल्ड सीन सिनेमात द्यायची गरज असते. त्याची तुम्ही नकार देऊ शकता. डायरेक्टर जो पैसे लावतो तो तेव्हाच तो तुमच्या जबरदस्ती करू शकतो. तो तुमची परमिशन घेतो. जोपर्यंत तुम्ही तयार नाही होत तोपर्यंत तो काहीच नाही करू शकत. तो जबरदस्तीने थोडीच तुम्हाला म्हणतो हे सीन करा. तुम्ही विरोध करू शकता, पण नाही. महिलेचं शरीर दाखवल्याशिवाय फिल्म चालत नाही असं लोकांना वाटतं. पण धुरंधरमध्ये तर शरीर नाही दाखवलं. न दाखवता सुद्धा धुरंधर चालला ना. KGF मध्ये सुद्धा शरीर नाही दाखवलं, पण KGF चालला ना. हे लक्षात घ्या. शरीर दाखवायची गरज पडत नाही जर तुमच्या कथानकामध्ये दम असेल तर. स्क्रिप्टची डिमांड नसते, मानसिकतेची डिमांड असते की तुम्हाला काय समाजाला द्यायचं आहे. ही मानसिकतेची डिमांड आहे. स्क्रिप्टची काय डिमांड नसते. स्क्रिप्टची डिमांडच नसते. एक तर पैशाची डिमांड असते, बाकी तुमची मर्जी असते. तुम्हाला समाजाला काय द्यायचं आहे हे त्याच्यावरती आहे. जो डायरेक्टर जो समाजाला जे दाखवायची इच्छा ठेवतो तो तेच दाखवतो. तो चांगलंही दाखवू शकतो आणि वाईटही दाखवू शकतो. पण ज्याला वाईट दाखवण्याची मनशा आहे तो वाईटच दाखवणार, तो चांगलं नाही दाखवणार. हे लक्षात घ्या.